आज श्वेताचं मन खूप उदास होतं। 10 दिवसापूर्वीच तिचं लग्न झालं होतं। फोनवर तिच्या नवऱ्यासोबत बोलणं झालं होतं की लग्नाला 10 दिवस झाल्यावर आपण कुठेतरी फिरायला जायचं। त्यामुळे आज श्वेताने पॅकिंग पण केली होती। रात्रीच्या गाडीने ते जाणार होते, पण जेव्हा ते निघायला लागले तेव्हा मध्येच तिची नणंद तिला टोकू लागली। अरे अरे, एवढ्या वेगाने कुठे चालला आहात? सचिन, तू पुण्याला चालला आहेस का? आणि तुझ्यासोबत वहिनीला पण घेऊन चालला आहेस का? याबद्दल तो घरात कोणालाही काही सांगितलं नाही। आई, तुला माहित होतं का की सचिन आज वहिनीला घेऊन पुण्याला जाणार आहे? असं म्हणून नणंद गौतमी आपल्या आईकडे पाहू लागली आणि श्वेता तिच्या सासूबाईकडे पाहू लागली। सासू सुनाकडे पाहत म्हणाली की नाही ग गौतमी, सचिन श्वेताला घेऊन पुण्याला नाही चालला। ते दोघे तर 10 दिवसांसाठी फिरायला चालले आहेत। फिरायला म्हणजे हनीमूनसाठी? गौतमीने आश्चर्याने विचारले। अरे सचिन, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? हनीमूनच्या नावावर विनाकारण का पैसे घालवत आहेस? विनाकारण वहिनीच्या काही पण इच्छा पूर्ण करू नको। वहिनी आजच्या जमान्याची आहे, त्यामुळे त्यांना सगळं काही आज जसं चालू आहे तसंच पाहिजे आहे। सचिन, तुला माहित आहे ना, या गावात आपण आपल्या मर्यादा विसरत नाही। लग्न झाल्यावर आपण देवदर्शनाशिवाय कुठे सुद्धा फिरायला जात नाही। लग्न झालेल्या नवरीला पाहण्यासाठी गावातल्या बाया महिनाभर घरी येत असतात आणि अशातच वहिनीने बाहेर जाणं योग्य नाही। टीव्हीमध्ये पाहून लगेच हनीमूनला जाण्याची इच्छा तुम्हाला झाली आहे। अगं आई, तुला पण समजत नाही का? तू यांना एकदा पण समजून सांगितलं नाही का? जर गावातल्या बाया नवीन सूनबाईला बघण्यासाठी येत असतील आणि सून घरी नसेल तर कसे वाटेल? अरे सचिन, इथे तुला कोण थांबवत आहे? दिवसभर तर तू बायकोसोबत खोलीतच असतो की। तिथे जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे जे इथे तुम्हाला मिळत नाही? गौतमीचं बोलणं ऐकून तर श्वेताला खूप राग आला, कारण तिचं बोलणं खूपच खालच्या थराचं होतं। श्वेताने तिच्या नवऱ्याकडे सचिनकडे पाहिलं। सचिनच्या चेहऱ्यावर पण नाराजी स्पष्ट दिसत होती। सचिन गौतमीला म्हणाला की ताई, याबद्दल आईला सगळं माहीत आहे। आम्ही तिकीट पण केलं आहे, त्यामुळे आम्हाला आता जाऊ दे। अरे, तिकीट केलं आहे म्हणून काय झालं? तू तिकीट कॅन्सल पण करू शकतोस। पैसे सगळे महागारी भेटू शकत नाहीत, परंतु आपली इज्जत तर तेवढीच राखली जाईल। आईला तर दुनियादारी बद्दल काहीच माहिती नाही। माहीत असतं तर तिने तुम्हाला असं फिरायला जाऊन दिलं नसतं। आपली आई साधी भोळी आहे म्हणून त्याचा तुम्ही फायदा उठवत आहात। बायकोला घेऊन सगळीकडे तुला मौज मस्ती करायची आहे। घराच्या इज्जतीबद्दल तुला काहीच कसं वाटलं नाही? गौतमीचं बोलणं ऐकून तर सचिनची बोलती बंद झाली। सचिन गौतमी पुढे जास्त बोलत नव्हता, कारण गौतमी त्याच्यापेक्षा मोठी होती। गौतमीचं लग्न झालं होतं आणि सासर जवळच असल्यामुळे ती नेहमी माहेरी येत असायची, त्यामुळे अजून पण माहेरचे निर्णय ती स्वतः घेत होती। गौतमी तिच्या आईला सुद्धा काही महत्त्व देत नव्हती, स्वतःलाच खूप शहाणी समजत होती। गौतमी सचिनला त्याच्या मनासारखं कधीच काही करून देत नव्हती। एका प्रकारे ती या घराची मालकीण बनली होती। जर नवरा आणि सासू गौतमी पुढे बोलू शकले नाही तर बिचारी श्वेता काय बोलणार होती? पण श्वेताला तर खूप राग आला होता, पण नवऱ्यासाठी ती गप्प बसली। तो शांतपणे उभा होता। गौतमी त्याला रागात म्हणाली की आता असाच एका जागी भूतासारखं उभा राहणार आहेस का, की हे सामान घेऊन आत जाणार आहेस? श्वेताला वाटत होतं की सचिनने काहीतरी बोलावं, परंतु तो डोळ्याच्या इशाऱ्याने तिला जाऊ दे, असं पण सगळे इथे पाहुणे आहेत, जायला नको असा म्हणत होता। आणि सगळ्या पाहुण्यांसमोर काही बोलण्याऐवजी शांत बसलेलं चांगलं। सचिन सामान घेऊन आतमध्ये गेला। इकडे श्वेताच्या डोळ्यातून अश्रू आले। ती विचार करते की जर सचिन आपल्या बहिणीला एवढाच घाबरत होता तर याबद्दल त्याने त्याच्या बहिणीला आधीच सांगायचे असते। सचिनला या सगळ्याची सवय होती, परंतु श्वेता नवीन असल्यामुळे तिचा अपमान झाल्यासारखं तिला वाटू लागलं। मनातल्या मनात गौतमीचा श्वेताला खूप राग येऊ लागला।
आपल्या नणंदचे टोमणे श्वेताला सहन होत नव्हते. असं नाही की श्वेताला महागारी बोलता येत नाही, तिला खूप बोलू वाटत होतं, परंतु सासूमुळे आणि नवऱ्यामुळे ते गप्प बसत होती. जर नवरा तिला काही म्हणत नाही तर श्वेता बोलून घरात कशाला हंगामा करेल. श्वेताचा मूड खूप खराब झाला होता. ती शांतपणाने जाऊन बेडरूममध्ये बसली. काही मिनिटांनंतर तिच्या आईचा फोन आला आणि ती म्हणाली, श्वेता गेलीस तू? आज जाणार होतीस ना? रडत रडत श्वेताने तिच्या आईला सगळं काही सांगितलं. हे सगळं ऐकल्यावर माहीत नाही श्वेताच्या आईने काय विचार केला आणि त्यांचा ब्लड प्रेशर वाढला. वडील गेल्यानंतरच तिची आई छोट्या छोट्या गोष्टीसाठी घाबरत असायची. श्वेताला भाऊ नव्हता, फक्त एक बहीण होती. श्वेताचं 10 दिवसापूर्वीच लग्न झालं होतं आणि अजून तिची छोटी बहीण शिकत होती. लग्न होण्याच्या आधीच श्वेताने तिच्या सासरच्यांना सांगितलं होतं की माझ्या घरी माझी आई आणि माझी छोटी बहीण आहेत, त्यामुळे 15 किंवा महिन्यातून मला त्यांना भेटायला जाऊन द्यावे. याबद्दल काही हंगामा झाला नाही, परंतु आज श्वेताच्या आईला हे ऐकून काय वाटलं काय माहीत, त्यामुळे तिच्या आईचा BP हाय झाला. तिची आई चक्कर येऊन पडली. हे पाहून तिची छोटी बहीण खूप घाबरली. तिने लगेचच श्वेताला फोन केला आणि म्हणाली की ताई, लवकर दाजीला घेऊन इकडे ये. आईची तब्येत खराब झाली आहे आणि खूप पाऊस पडत आहे, त्यामुळे एकटी मी काही करू शकत नाही. आपल्या आईची काळजी पाहून लगेचच श्वेता तिच्या नवऱ्याला सचिनला घेऊन आईकडे जाऊ लागली. पण अचानक कुठून तरी गौतमी आली आणि तिने त्यांचा रस्ता अडवला. ती म्हणाली की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का की घराच्या बाहेर कुठे सुद्धा जायचं नाही? अरे सचिन, तुला समजत नाही का? तू तर घरातला आहे, ही तर बाहेरून आली आहे. तुला मेंदू नाही का की मी काही सांगत आहे ते ऐकावं? अरे लग्नाला 10 दिवस झाले आहेत आणि बायकोला घेऊन हिंडल्यावर लोक काय म्हणतील? आधीच तर उशीर होत होता आणि वरून गौतमी अनेक प्रश्न विचारत होती. श्वेताला खूप राग आला होता. तिथे तिची सासू आणि घरातील काही पाहुणे पण आले. सचिन गौतमीला म्हणाला, ताई आम्हाला जाऊ दे. अचानक श्वेताची आई चक्कर येऊन पडली आहे. घरात हिची छोटी बहीण एकटीच आहे. आम्हाला लवकरात लवकर तिथे पोहोचायचं आहे. गौतमी म्हणाली, म्हणजे मी तुम्हाला हनीमूनसाठी थांबवलं म्हणून दुसरं कारण सांगून इथून निघून जाण्याचा प्रयत्न करत आहात? त्याच्यासाठी तुम्ही श्वेताच्या आईच्या आजारपणाचा बहाणा करचाल किंवा आई मरण पावली याचा पण बहाणा करचाल. बाद झालं गौतमी ताई, खूप बोलला तुम्ही. माझ्या आईबद्दल एक सुद्धा उलटसुलट शब्द बोलायचा नाही. माझ्या आईशिवाय माझ्या जवळचं कोणीच नाही. तिने मला आणि माझ्या बहिणीला एवढं मोठं केलं आहे. माझी आई माझ्यासाठी देवासारखी आहे. तुम्ही मला काही पण बोलू शकता, परंतु माझ्या आईला काही बोललेलं मी खपवून घेणार नाही. आणि राहिली गोष्ट आई मरण्याची, तर मरतील माझे दुश्मन. आणि तुम्ही कोण आहात? माझ्या आईच्या मरण्याची वाट पाहत आहात? बाजूला सरका. आम्हाला बाहेर जाण्यासाठी तुमची परमिशन घेण्याची काहीच गरज नाही. तुम्ही आम्हाला अडवू शकत नाही. असं म्हणून श्वेता सचिनचा हात धरून तेथून बाहेर निघाली. ते दोघे निघून गेल्यावर घरात काय घडलं याबद्दल माहीत नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा श्वेता घरी आली तेव्हा घरात खूपच तणावग्रस्त वातावरण होतं. पण याने श्वेताला काही फरक पडणार नव्हता. श्वेता तिच्या सासूला म्हणाली, आई माझ्या आईची तब्येत खराब आहे. डॉक्टरांनी तिची काळजी घ्यायला सांगितले आहे. 2-3 दिवसानंतर मला तिला बघायला जावे लागेल. तोपर्यंत घरातील कामासाठी मी एक नोकरान ठेवते, त्यामुळे तुम्हाला पण त्रास पडणार नाही आणि मी आरामशीरपणे आईची काळजी घेऊ शकेल. फक्त काही महिन्यांचाच प्रश्न आहे, त्यानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. श्वेताचं बोलणं ऐकून गौतमी म्हणाली की नोकरानी? अरे देवा, लग्नाला 2-4 दिवस झाले नाही तर लगेच घरात नोकरानी लावत आहे. बघितलंस का आई? त्यामुळे मी तुला नेहमी म्हणत होते की दुनियादारी शिक म्हणून. तुला सांगितलं होतं ना, सुनला डोक्यावर घेऊ नकोस. बघितलं का, आज घरात नोकरानी घेऊन येईल आणि उद्या तुलाच या घरची ती
नोकरानी बनवेल. तुझ्या मुलाचा पैसा पाण्यासारखा ही आता वापरत आहे. आणि आई, तू गप्प बसून तिच्या हामध्ये हा मिसळत आहेस. तू एकदा पण म्हणत नाहीस की सून असून नोकरानीची काय गरज आहे, पैसे विनाकारण खर्च करण्याचे काय गरज आहे. गौतमी वारंवार तिच्या आईला बोलत होती, परंतु इकडे श्वेताला खूप राग आला आणि ती म्हणाली, बरोबर बोलत आहात गौतमी ताई तुम्ही. नोकरानीची या घरात काहीच गरज नाही, कारण या घरात तर तुम्ही महिन्यातून 20 दिवस येतच असतात. त्यामुळे घरातील काम करण्यासाठी तुम्ही आहात की. घरातील स्वयंपाक फक्त आई बनवत जातील, बाकीचं काम तुम्ही करत जावा. त्यामुळे फालतू खर्च होणार नाही. घरातील रक्कम घरातच राहील. श्वेताचं बोलणं ऐकून गौतमीचा चेहरा एकदम पांढरा पडला. गौतमीचा अपमान झाल्यासारखं तिला वाटत होतं. श्वेताचं बोलणं गौतमीच्या मनाला लागलं होतं. गौतमी तिच्या आईला म्हणाली, बघितलंस का आई, तिच्या मनात माझ्याबद्दल किती विष आहे आणि तू शांतपणाने उभी आहेस. तू तुझ्या सुनाला एकदा पण सांगत नाहीस की लग्न झालेल्या मोठ्या नणंदसोबत कसे बोलत आहेस. हे बघा गौतमी ताई, मी सुरुवात केली नाही. सुरुवात तर तुम्ही केली आहे. जर तुमच्या लग्न झालं आहे तर तुम्ही तुमचं सासर सांभाळा. इथलं सांभाळण्यासाठी आता मी आली आहे. आता हे घर माझं आहे, त्यामुळे या घराची इज्जत मान सन्मान माझ्या हातात आहे. आणि मी एवढी पण दूध पिणारी मुलगी नाही की पूर्वीपासून आलेली आपली इज्जत मी अशीच मातीत मिळवेल. श्वेताचं बोलणं ऐकून गौतमी मोठ्याने ओरडली, आई तू काहीच का बोलत नाहीस. तुझ्यासमोर तुझी सून मला कशी बोलत आहे, तू असतानाही मला अशी बोलत आहे. विचार कर, तू नसल्यावर माझं या घरात काय हाल होणार आहेत. यानंतर श्वेताची सासू जे काही म्हणाली ते ऐकून श्वेता सुद्धा दंग झाली. तिची सासू म्हणाली की अगं गौतमी, माझी सून एकदम बरोबर बोलत आहे. जर तुझं लग्न झालं आहे तर तू तुझ्या सासरची जिम्मेदारी घे. इथली जिम्मेदारी घेण्यासाठी आता तर ती आली आहे. आणि असं पण तुझ्या पुढे आम्हाला कधी काही तू बोलून दिलं आहेस का. आणि तू कधीच माझं काही ऐकलं नाही आणि तुझ्या भावाचं पण तू कधी ऐकून घेतलं नाही. या घराला तू तुझे वडील देवाघरी निघून गेल्यापासून तुझ्या मनाप्रमाणे चालवत आली आहेस. आता तुझ्या भावाचं लग्न झालं आहे. या घराला चालवण्यासाठी या घरची सून आली आहे. आता ती तिचं घर सांभाळेल. तू तुझ्या माहेरची अजिबात काळजी करू नकोस. गौतमीची आई तिला एवढ्या प्रेमळ शब्दात बोलली होती की त्यामुळे गौतमी निशब्द झाली. गौतमीला काय बोलावं हे सुचतच नव्हतं. गौतमी बाळा, माहेर आई असल्यावरच असतं असं काही नाही. जर आईसारखीच इज्जत मान सन्मान प्रेम जिव्हाळा जर तू वहिनीला दिला तर ती सुद्धा तुझी आई होऊ शकते. त्यामुळे कधीच तुला माहेर परक वाटणार नाही. आणि हे सगळं तुझ्या हातात आहे. तू कधीच तुझ्या वहिनीसोबत प्रेमाने बोलली नाही. तिला पण तू तुझ्या आईप्रमाणे आणि भावाप्रमाणे हँडल करण्याचा प्रयत्न केला. ती पण तिच्या घरातली लाडाची मुलगी आहे, जशी तू या घरची लाडाची मुलगी आहेस. जर तू कोणाचं बोलणं सहन करू शकत नाही तर मग ती तुझं बोलणं विनाकारण का सहन करेल. सासूबाईचं बोलणं ऐकून श्वेताच्या डोळ्यातून पाणी आले. खरंच माझी सासू तर माझी आईसारखी निघाली. आता श्वेताला कशाचीच काळजी नव्हती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.